विनंती, मजो नको रे मुक्ती, मुक्तीही नको, सायुज्य मोक्षही नको, फक्त परमात्म्याचे गुण आम्ही कथन करू. म्हणून गुण गायना आवडी हेची माझी सर्व तुला म्हणे गर्भवासी, तुझे घालावी माझी पुन्हा 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 आम्ही गर्भवासाचं दुःख सोसू आणि पुन्हा पुन्हा तुझ्या भक्तीसाठी तुझ्या चिंतनासाठी आम्ही जन्म घेऊ अशी कृतज्ञता जगद्गुरु तुकोबारांनी आजच्या या अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. सांगायचं खूप आहे, अभंग खूप मोठा होता, पण आपल्याकडे वेळ म्हणून स्वरूपाचं वर्णन जो या विवरेच्या केली कट धरून या करी पावडी समजची साजरी अंतरी धरून आहे. स्वरूपाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी केलं. काय परमात्म्याकडे किती शक्ती आहे. जो असुरांचा काळ भक्त जन प्रतिपाळ खेळ हा लागव सकळ तयाच्या वाळ पायावशी आणखी लीला भक्ती आहे. जो या गोपाळांचा खेळ खेळेवर मारी रसात रामेला बळी हे पाताळी स्वामी माझा परमात्म्याची लीला कथन केली आहे. परमात्म्याचं वैभव जो हा लावण्य पुतळा जयाचे रंगी सकळकडा जयाची गळा वैजयंती माळा तया वेळोवेळा दंडवत. परमात्म्याचं सामर्थ्य जयाचे नाम पाप नाशी लक्ष्मी दयाची दासी तू हा तेज पूज्य राशी सर्व भावे तुझ्याशी तुका ठरव. असा अभंगाचा धावता आपण पाहला. म्हणून या ठिकाणी जी सेवा प्राप्त झाली त्या सेवेच्या पाठीमागे खूप निष्काम अशी असणारी पूर्वजांची पुण्य आहे. सद्गुरू सखाराम महाराजांची पुण्य आहे. विशेषतः महाराजांनी जे काही कार्य केलं मुक्ताबाईचं म्हणून घेतलं आणि जीवनभर आदिशक्ती मुक्ताईचा प्रचार आणि प्रसार ते करीत राहिले. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करीत राहिले. असे सद्गुरू सखाराम महाराजची रोज नित्याने आरती होते. सखाराम महाराजचा जयघोष होतो, कारण त्यांनी जीवनामध्ये केलेली उपासना त्याच्या पाठीमागे उपासना आहे, साधना आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे त्यांच्या फळाची सेवा आहे. माझंही भाग्य आहे की त्या घराण्यामध्ये जन्म भेटला. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिले याची लागी अधिकार नसताना महाराजांचं प्रेम महाराजांची आज्ञा म्हणून असणारी सेवा या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर आदिशक्ती मुक्ताईंच्या चरणावर भगवान ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीनाथाच्या चरणावर सद्गुरू सखाराम महाराजांच्या चरणावर आपण ही सेवा समर्पित करू आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊ. तरी जीवनाचे पुढचे अधिकते सरके करून घ्यावे तुमचे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले येथे माझे जीवनले पायीवर झालेली सेवा आई साहेब मुक्ताबाईंच्या चरणी सद्गुरू सखाराम महाराजांच्या चरणी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू. बोलण्याच्या ओघामध्ये काही वेळ वापरलं असेल ते माझं मला परत करा, पण जे चांगलं असेल ते आईसाहेबांचं आहे, सद्गुरू सखाराम महाराजांच्या परंपरेचं आहे आणि श्रीगुरूंचं आहे. म्हणून ते स्वीकारा. जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठंतरी निष्ठा असली पाहिजे, कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. त्या अभंगाचा एवढाच भाव होता. माझ्या बुद्धीनुसार जो काही भाव सांगितला गेला असा त्याचा भाव असेल असं सांगू शकत नाही, पण जे काही वेळेवर सुचलं त्याप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणावर सखाराम बाबाच्या चरणावर समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर Thank you.